माननीय शरद पवार साहेबांनी आदरणीय अमितभाई शहांना तडीपार गृहमंत्री म्हटलं. ही तडीपारी कशासाठी होती? की पाकेटमारी दरोडा यासाठी नव्हती, तर लष्कर ए तोयबाचा हस्तक स्मगलर सोहराबुद्दीनची गुजरात पोलिसांकडनं एन्काउंटर झाला. त्याविषयी न्यायालयाला असं वाटलं की ही चौकशी चालू असताना गृहराज्यमंत्री असणारे अमित शाह हे गुजरात बाहेर असले पाहिजेत, ज्यात ते नंतर निर्दोषी सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले. पण पवार साहेब, आपण हे बोलत असताना जी अमितभाईंनी आपल्या टीका केली की 1978ला पहिली गद्दारी आपण केली, ते तर वास्तव आहे. आपल्या काळात दाऊद फोपावला, हेही वास्तव आहे. आणि देशद्रोही सोहराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली, हे तर खरं देशभक्ती आहे. म्हणजे समजा सावरकर काळ्या पाणी शिक्षा झाल्यानंतर परत आले असते आणि मंत्री झाले असते, आपण हेच बोललं असतात का? आणीबाणीमध्ये श्रद्धेय अटलजी अडवाणीजी जेलमध्ये होते, नंतर पंतप्रधान झाले आणि गृहमंत्री झाले, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण हेच बोलाल का? पवार साहेब, हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. लोकांना देशभक्ती काय, देशासाठी कोण काय करतं हे नीट कळतं. त्यामुळे अनावश्यक एखादी बोचरी टीका झाली असेल तर खिलाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे, पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी परवाही तेच म्हणले. याच्याऐवजी या सगळ्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेबद्दल जर जास्ती कॉमेंट्स आले असताना तर महाराष्ट्राला आत्ता जास्त आधार झाला असता. कारण का आत्ता हे सगळं करण्यापेक्षा या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते देशाचे गृहमंत्री आहेत, ते पक्षाचे गृहमंत्री नाही. माझी अपेक्षा होती की ते जेव्हा महाराष्ट्रात येतील आणि भाषण करतील तेव्हा बीड आणि परभणीमध्ये शांतता व्हावी आणि याच्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पूर्णपणे पारदर्शकपणे करेल, अशी माझी अमितभाई शहांकडून अपेक्षा होती, एक नागरिक, एक महिला, एक लोकप्रतिनिधी म्हणून.